दिल्लीत एक महत्त्वाची बातमी। गोवंश हत्या बंदीबाबतच्या याचिकेवरती 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले गेलेत। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमकं घडलेलं आहे आणि काय सांगितलंय सुप्रीम कोर्टानं? ज्ञानाचा मुळात महाराष्ट्रातला जो बीफ बॅनचा निर्णय आहे त्याच्या संदर्भात आज वेगवेगळ्या संघटनांनी याचिका दाखल केलेल्या होत्या आणि या सगळ्या याचिकांची एकत्रित सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये अपेक्षित होती। आणि वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांचं या संदर्भातलं वेगवेगळं म्हणणं आहे। म्हणजे काही लोकांना या बीफ बॅन संदर्भातली स्पष्टता हवी आहे, कारण अनेकांचं म्हणणं असं आहे की समजा बाहेरून आणलेलं बीफ महाराष्ट्रात येऊन खाल्लं तर ते चालतं का, याच्या संदर्भातली काही लोकांना स्पष्टता हवी होती। तर काही कुरेशी समाजातले जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की गोवंश हत्या बंदीमध्ये आम्ही गाईचं मांस जे आहे ते वापरत नाहीये, मात्र इतर जे प्राणी आहेत, म्हैस असेल त्याच्यामध्ये, तर त्यांचं मांस वापरण्यासंदर्भात आम्हाला बंदी का घालण्यात येते। अशा पद्धतीच्या याचिका वेगवेगळ्या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्या याचिकांचा एकत्रितपणे विचार सुप्रीम कोर्ट आज करणार होतं। आणि त्याच संदर्भात आज जी सुनावणी आहे ती खरं तर 10 दिवसांनी होणार आहे आणि या 10 दिवसांच्या सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश जे आहेत ते देखील सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।